देशभरामध्ये भ्रष्टाचारापासून पर्यावरणापर्यंत, कृषी क्रांतीपासून उद्योग क्रांतीपर्यंत अनेक चळवळी, अनेक क्रांत्याच्या संदर्भामध्ये बोललं जातं. पण भारतामध्ये शिक्षण क्रांतीच्या संदर्भामध्ये कोणीही आवाज उठवत नाही. शिक्षण क्रांती म्हणजे देशातील तमाम 140 कोटी जनतेला सम्यक दृष्टी प्राप्त करून देईल. गर्भश्रीमंत मुलं हे ICIC बोर्ड किंवा ऑक्सफोर्ड बोर्डामध्ये शिकतात आणि सामान्य जनता ही स्टेट बोर्डात शिकते. समाजाला, व्यक्तीला आणि राष्ट्राला अविद्येतून बाहेर काढण्यासाठी म्हणून शिक्षण क्रांतीची जी काही आवश्यकता आहे तर ती आवश्यकता आहे. जय भीम. आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं पुढच्या 25 वर्षात भारतात शिक्षण क्रांती घडवण्यासाठी 6 डिसेंबर 2022 पासून अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियान हे आगामी काळात देशात शिक्षण क्रांती करण्यासाठी दृढ कृतसंकल्पबद्ध अधिष्ठान घेतलेलं आहे. आणि भारतामध्ये शिक्षण क्रांतीची का आवश्यकता आहे? कारण भारतामध्ये कृषी क्रांती झाली, दुसरी कृषी क्रांती आता होऊ घातलेली आहे, चौथं औद्योगिक क्रांती ही जगभरामध्ये आता होऊ घातलेली आहे. भारतामध्ये भ्रष्टाचार मुक्तीसाठी आंदोलनं झाली, चिपको आंदोलनं ही पर्यावरणासाठी झाली, अगदी मंडळ आयोगाची आंदोलनं, मंडळ आयोगाच्या विरोधातली आंदोलनं, मंदिरांची आंदोलनं, आरक्षण विरोधातली आंदोलनं, असे अनेक आंदोलनं, त्यासोबतच गायरान जमिनीची आंदोलनं, नामांतराचं आंदोलन आणि ॲट्रॉसिटीची वेगवेगळी आंदोलनं आणि आरक्षणासाठी आम्ही नेहमीच आंदोलनं करत असतो. तर अशा पद्धतीनं देशभरामध्ये भ्रष्टाचारापासून पर्यावरणापर्यंत, कृषी क्रांतीपासून उद्योग क्रांतीपर्यंत अनेक चळवळी, अनेक ज्या काय म्हणजे क्रांत्याच्या संदर्भामध्ये बोललं जातं. पण भारतामध्ये शिक्षण क्रांतीच्या संदर्भामध्ये कोणीही आवाज उठवत नाही किंवा शिक्षण क्रांतीसाठी म्हणून कोणी काम करत नाही. पण आमच्या महापुरुषांना जर आम्ही पाहिलं, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, तथागत बुद्धापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरापर्यंत शिक्षणाला आणि विद्येला जे असेल तर ते त्यांनी प्राथमिकता जी असेल तर ती दिलेली. आणि शिक्षण सेंट्रिक जे काय म्हणजे चळवळी आहेत, शिक्षण केंद्रित चळवळी ह्या महात्मा फुलेंनी राबवल्या. बाबासाहेबांनी शिक्षण हा चळवळीचा पाया मानला. बुद्धाने अविद्या हे सर्वात मोठा रोग मानला. आणि मला वाटतं की आपल्या महापुरुषांनी जर विद्येला केंद्र मानलं असेल तर आपण ज्या काही इश्यू बेस्ड चळवळी किंवा व्यक्तिविशेष किंवा समस्या प्रधान चळवळींना केंद्र मानून आपण ज्या काही चळवळी उभारल्यात, मला वाटतं की त्याचा पुनर्विचार करण्याची जी काही वेळ असेल तर ती वेळ ही आता आलेली आहे. आणि त्यामुळं आपल्या चळवळी ह्या शिक्षण केंद्रीय असल्या पाहिजेत. आपल्या चळवळी ह्या एज्युकेशन सेंट्रिक असल्या पाहिजेत. फक्त औपचारिक शिक्षणच नाही तर अनौपचारिक शिक्षण, सामाजिक प्रबोधन हा सुद्धा शिक्षणाचाच भाग आहे. त्यामुळं शिक्षण केंद्रीय ज्या काही चळवळी असतील तर त्या चळवळी ह्या आपल्या असल्या पाहिजेत. आणि हा उद्देश समोर ठेवून आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं शिक्षण क्रांतीचं जे काही अभियान असेल तर ते अभियान हे येत्या काळामध्ये राबवण्यात येत आहे. यासाठी 25 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत नांदेड ते पुणे हा जो काय म्हणजे शिक्षण क्रांतीचा राष्ट्रीय अभियानाचा जो काय म्हणजे कार्यक्रम असेल तर तो यात्रेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. प्रत्येक जिल्ह्यामधून नांदेड, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, नगर आणि पुणे अशा ह्या जिल्ह्यामधून ही शिक्षण क्रांती अभियानाची जी काय म्हणजे अभियान असेल तर ते जाईल. आणि जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय कार्यक्रम आणि जे काय तालुका स्तरावर कार्यक्रम, अगदी त्या भागातून जाताना 100-150 जे काय मोठी गावं लागतील तर त्या गावामध्ये प्रबोधन, अशा पद्धतीनं एक इंट्रोडक्टरी, एक प्राथमिक ओळख या शिक्षण क्रांतीच्या संदर्भात म्हणजे लोकांना व्हावी, जनतेला व्हावी, सरकारला व्हावी, मीडियामध्ये हा विषय चर्चेत यावा, चळवळीमध्ये हा विषय चर्चेत यावा, यासाठी एक इंट्रोडक्टरी स्वरूपाचा हे अभियान हे 25 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत आम्ही आयोजित केलं आहे. 1 जानेवारी रोजी महात्मा फुले यांनी 1848 साली सुरू केलेली पुण्यातली जी शाळा आहे तर त्या शाळेला सकाळी अभिवादन करून तत्पूर्वी पूर्वसंध्येला 1 जानेवारीच्या पूर्वसंध्येला विजयस्तंभ भीमा कोरेगावला अभिवादन करून आणि दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी रोजी सकाळी महात्मा फुलेंच्या पहिल्या शाळेला अभिवादन करून सायंकाळी
या अभियानाचा जो काय समारोपीय जो काय प्राथमिक कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम हा पुण्यामध्ये सायंकाळी हा कार्यक्रम समारोप होईल. पण त्यानंतर प्रत्यक्ष कृतीसाठी जे असेल तर ते सुरुवात केली जाईल. या ठिकाणी पहिला जो काही प्रश्न आपल्यासमोर आहे तो म्हणजे शिक्षण क्रांती म्हणजे काय आणि शिक्षण क्रांतीचं जे काय म्हणजे लॉजिक जे असेल तर ते काय आहे किंवा शिक्षण क्रांतीचं म्हणजे स्वरूप काय आहे. तर हा जो विषय आहे शिक्षण क्रांतीचा तर हा तथागत बुद्धाच्या तत्वावर जे तथागत बुद्धांच्या शिकवणीवर महात्मा फुलेंच्या शिकवणीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर जे तर ते आधारित आहे. बुद्धांनी सर्वात मोठा मनुष्याचा रोग हा अविद्या सांगितलेला आहे. अविद्या हा सर्वात मोठा रोग आहे आणि अष्टांगिक मार्गाचा जो पहिला सिद्धांत आहे जो सम्यक दृष्टी तर सम्यक दृष्टीचं अंतिम उद्दिष्ट जे आहे तर ते अंतिम उद्दिष्ट हे अविद्येचा नाश करणं विनाश करणं हे बुद्धाने सांगितले. म्हणजे एका बाजूला बुद्ध सांगतात की अविद्या हा सर्वात मोठा रोग आहे आणि सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश जे आहे तर तो अविद्या नष्ट करणं आहे. मग बुद्धांना विचारण्यात आलं की हे अविद्या म्हणजे काय. तर बुद्धाने सांगितलं की अविद्या म्हणजे जे तर ते दुःख आहे आणि दुःख निवारणसुद्धा आहे आणि हा जो काही सिद्धांत असेल तर तो मानणं म्हणजे विद्या न मानणं म्हणजे अविद्या. धर्मचा जे काय म्हणजे मिथ्या जे काही कर्मकांड आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अविद्या आहे. अगदी कोणत्याही प्रकारचे जे पुरावे असतील आणि कोणत्याही प्रकारचा म्हणजे तुमच्याकडे म्हणजे पुरावा नसताना जर समजा तुम्ही म्हणजे मिथ्या कर्मकांडावर आपण आधारित असाल तर ती अविद्या किंवा नैसर्गिक नियमांना न मानणं ही अविद्या. त्यामुळं तथागत बुद्धांनी अगदी विज्ञानवादी अगदी निसर्ग नियमाच्या आधारित अगदी दुःख निवारणाचा जो काही मार्ग असेल तर त्या मार्गाच्या दिशेनं जाणारी आणि अविद्येला पूर्णपणे नष्ट करून सम्यक दृष्टीचा विकास करणारी जी असेल तर ती संकल्पना बुद्धानं सांगितली आणि त्याच संकल्पनेच्या आधारावर शिक्षण क्रांती जी असेल तर ती आपण जे आहे तर ते बेस्ड आहे त्याच आधारावर शिक्षण क्रांतीची जी काही रूपरेखा असेल तर ती आम्ही तयार केली आहे. महात्मा फुलेंनी विद्याविना मती गेली मतीविना जे असेल तर ते नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ सर्व अविद्येने केले असे महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले. म्हणजे महात्मा फुलेंनी या सिद्धांतामध्ये विद्येमुळं आमची सर्व अनिती झाली अशा पद्धतीचा सिद्धांत जो असेल तर तो मांडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चळवळीच्या संदर्भामध्ये चळवळी नेमक्या कशासाठी आहेत आणि त्याचं नेमका उपाय काय. कारण का तर चळवळी जी आहे तर त्या समाजाचं गुलामगिरी नष्ट करण्यासाठी आहे आर्थिक उन्नतीसाठी आहे राजकीय जे काय म्हणजे गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आहे आणि चळवळी जे असेल तर त्या एकंदरीत समाजाला एनलाइट करण्यासाठी समाजाला जे असेल तर शिक्षित करण्यासाठी आहे. आणि नेमकं ह्या सर्व बाबी ज्या असेल तर त्या करत असताना बाबासाहेबांनी याच्यासाठी सगळ्यात प्रभावी हत्यार कोणतं सांगितलं तर ते शिक्षण हे सांगितलं. बाबासाहेब सांगतात की इट इज द एज्युकेशन विच इज द राईट वेपन टू कट द सोशल स्लॅव्हरी इट इज द एज्युकेशन विच विल एनलाइटन द डाऊन टू डन मासेस टू कम अप अँड गेन सोशल स्टेटस इकॉनॉमिक बेटरमेंट अँड पॉलिटिकल फ्रीडम. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पॉलिटिकल फ्रीडमसाठी इकॉनॉमिक बेटरमेंटसाठी सोशली एनलाइटमेंटसाठी सोशल स्लॅव्हरीसाठी सर्व बाबीतून मुक्त होण्यासाठी शिक्षण हा प्रभावी हत्यार आहे असं सांगितलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षेला आपलं सगळ्यात प्रभावी हत्यार सांगतात. महात्मा फुले हे अविद्येनं आमचा सर्व जो असेल तर ते म्हणजे अनर्थ झाला असं सांगतात. बुद्ध जे आहे तर ते सर्वात मोठा रोग हा अविद्या आहे आणि अविद्येला नष्ट करणं हे सम्यक दृष्टीचं अंतिम उद्दिष्ट आहे असं सांगतात. तर मला वाटतं की या तीन महापुरुषांच्या तथागत बुद्ध असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले आहेत तर यांच्या ह्या तत्वाच्या आधारावर चळवळी ह्या एज्युकेशन सेंट्रिक असल्या पाहिजेत चळवळी ह्या शिक्षण केंद्रीय असल्या पाहिजेत. म्हणून शिक्षण क्रांतीचा जो काही म्हणजे अभियान असेल किंवा शिक्षण क्रांती जे असेल तर ते आंबेडकरवादी मिशनने प्राधान्यानं करण्याचं जे असेल तर ते ठरवलं आहे. आणि मग आता शिक्षण क्रांती म्हणजे काय तर शिक्षण क्रांती म्हणजे देशातील तमाम 140 कोटी जनतेला सम्यक दृष्टी प्राप्त करून दिलं. म्हणजे औपचारिक शिक्षण घेतलं म्हणजे संपलं असं नाही. स्कूल कॉलेजमधलं जे काही एज्युकेशन असेल तर ते घेतलं म्हणजे सर्व काही नाही. तर त्या शिक्षणाच्याही पुढे जाऊन आम्ही आमच्या भारतीयामध्ये सम्यक दृष्टी जी असेल तर ती विकसित ज्या दिवशी होईल त्या दिवशी अविद्या नष्ट होईल आणि त्या दिवशी भारत हा
विश्वशांती दूत जगात बनेल, भारत हा जगात महासत्ता बनेल, आर्थिक महासत्ता बनेल, राजकीय महासत्ता बनेल, भारतामध्ये आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही जी असेल तर ते त्या दिवशी प्राप्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. स्वतंत्र, समता, बंधुत्व, न्याय या तत्वाच्या आधारावर भारत हा जगामध्ये दीपस्तंभ बनेल. पण त्यासाठी पहिली आड जी आहे, भारतामध्ये पहिल्यांदा शिक्षण क्रांती होणं आवश्यक आहे. आणि शिक्षण क्रांती ही होण्यासाठी म्हणून भारतामध्ये कोणीही सरकार प्रयत्न करत नाही, संघटना प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून येत्या काळामध्ये शिक्षण क्रांतीसाठी जे असेल तर ते प्रामुख्यानं आम्ही समाजाला आणि देशाला तयार करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम हाती घेतला आहे. शिक्षण क्रांती कशासाठी? कारण एक साधं जर आम्ही तुलना केली तर भारतामध्ये अमेरिका हा महासत्ता आहे, अमेरिका ही आर्थिक महासत्ता आहे. अमेरिकेमध्ये 88% मुलं हे पदवीपर्यंत शिकतात. म्हणजे अमेरिकेत 88% मुलं पदवीपर्यंत शिकत आहेत, भारतामध्ये 73% मुलं हे पदवीपर्यंत शिकत नाही. भारतामध्ये सर्वसाधारणतः फक्त 27% मुलं पदवीपर्यंत शिकतात, म्हणजे 73% मुलं पदवीपर्यंत शिकत नाहीत. SC प्रवर्गामध्ये संपूर्ण देशामध्ये 27% मुलं पदवीपर्यंत शिकत आहेत, म्हणजेच 77% मुलं पदवीपर्यंत शिकत नाहीत. अनुसूचित प्रवर्गामध्ये 18% मुलं हे पदवीपर्यंत शिकत आहेत, म्हणजे 82% विद्यार्थी हे पदवीपर्यंत शिकत नाहीत. म्हणजे भारताला जर महासत्ता बनवायचं असेल, भारताला जर आर्थिक महासत्ता बनवायचं असेल तर भारताला जगामध्ये आपणाला म्हणजे प्रथम क्रमांकाचा देश बनवायचा असेल तर शिक्षणाचा पाया जो असेल तो कच्चा ठेवून भागणार नाही. पहिल्यांदा शिक्षण क्रांती आवश्यक आहे. आणि शिक्षण क्रांतीच्या संदर्भात विचार केला तर मग आमचं प्राथमिक जे काही पदवीपर्यंत शिकण्याचं प्रमाण जर देशाचं 73% हा पाया कच्चा असेल, जर अनुसूचित वर्गाचा जर पाया हा 77% कच्चा असेल आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाचा 82% कच्चा असेल आणि मुलं पदवीपर्यंतच शिकत नसतील तर मग असा समाज किंवा असं राष्ट्र हे कोणत्याही प्रकारचं महासत्ता जे असेल तर ते बनवण्यापासून म्हणजे कोसो दूर आहे असं आपणाला म्हणावं लागेल. आणि त्यामुळं पहिल्यांदा भारतामध्ये शिक्षण क्रांती जी असेल ती झाली पाहिजे. आणि साक्षरता ही 7 वर्षावर जी मोजली जाते तर ती आता आउटडेटेड कन्सेप्ट आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळं सरकारने पदवी दर्जावर जे आहे तर ते साक्षरता मोजावी. डिग्री लिटरेसी जी आहे तर ती म्हणजे सरकारने म्हणजे डिग्री लिटरेसीची कन्सेप्ट जी असेल तर ती मिशनच्या वतीनं आम्ही सरकारला आग्रह करतोय की साक्षरता ही पदवी स्तरावर मोजली जावी. आणि त्या पद्धतीनं भारतामध्ये 100% पदवीपर्यंत शिक्षण, 40% उच्च शिक्षण आणि 10% विद्यार्थी हे सुपर स्पेशालिस्ट सर्वोच्च शिक्षण जागतिक दर्जाचं ज्या दिवशी घेतील त्या दिवशी भारतामध्ये शिक्षण क्रांती होईल असं आम्हाला वाटतं. आणि भारत सरकारने 10% विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वोच्च शिक्षण घेतलेले, 40% विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेतलेले आणि देशामध्ये 100% पदवीपर्यंत शिक्षणसाठी म्हणून जे असेल तर त्या नवीन धोरणं हे म्हणजे तयार करावेत. त्याच्यासाठी काही उपाययोजना ज्या असेल तर त्यासुद्धा आम्ही सरकारसमोर ठेवू. आणि समाजामध्ये या सर्व बाबी अचीव करण्यासाठी काही उपाय, काही कार्यक्रम, काही जे असेल तर ते आंदोलनं आणि जे काही प्रबोधनं जे असेल तर त्या दिशेनं आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करू. आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं कारण कुठलीही चळवळ असेल तर चळवळीचा उद्देश काय असतो किंवा चळवळ काय करते नेमकं, तर चळवळ ही समाजामध्ये एक नॅरेटिव्ह सेट करते, समाजामध्ये एक दिशा जी असेल तर ती सेट करते, एक दिशा दाखवण्याचं काम करते. आंबेडकरवादी मिशनच्या ह्या शिक्षण क्रांती अभियानामधून एक देशाला आणि समाजाला, व्यक्तीला एक दिशा द्यायची आहे की आम्ही 100% जे असेल तर ते पदवीपर्यंत शिकावं. आम्ही जे असेल तर ते शिक्षण क्रांतीसाठी आपल्यामध्ये सम्यक दृष्टी जी असेल तर ती विकसित करावी, वैज्ञानिक दृष्टी जी असेल तर ती विकसित करावी. तरच समाज, व्यक्ती आणि देश जो असेल तर तो म्हणजे आर्थिक आणि सामाजिक, राजकीय आणि सर्व क्षेत्रामध्ये जे असेल तर विज्ञान, तंत्रज्ञान असेल आणि सर्व क्षेत्रामध्ये पुढे येणार आहे. आणि त्यामुळं ह्या शिक्षण क्रांतीच्या संदर्भामध्ये जे असेल तर ते एक मोठा 25 वर्षाचा जो काही कार्यक्रम आहे तो आम्ही आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं घेऊन आलेलो आहोत. तर यामध्ये पुढील काळामध्ये शिक्षण क्रांतीसाठी म्हणून काही सामाजिक उपाययोजना देत असताना जिल्हा स्तरावर एज्युकेशन कॉन्फरन्स जे असेल तर त्या जिल्हा स्तरावर शिक्षण परिषदेचं आयोजन हे आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं केलं जाणार आहे. सोबतच गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी एज्युकेशन
फंड जो आहे, सोशल एज्युकेशन फंड जो असेल किंवा जिल्हा स्तरावर सोशल एज्युकेशन ऑडिट जे असेल तर ते केलं जाईल. ग्रामस्थळावर आंबेडकरवादी मिशनच्या शिक्षण समितीच्या माध्यमातून गावातील सर्वसामान्य व्यक्तींच्या ज्या काय शैक्षणिक अडचणी असतील तर त्या शैक्षणिक अडचणी सर्व जाती धर्मातील जे काही विद्यार्थी असतील तर त्यांच्या समजून घेणं आणि त्यावर काय उपाय देता येतील तर या संदर्भात सुद्धा अगदी ग्राम पातळीपासून ते देश पातळीपर्यंत आंबेडकरवादी मिशन हे शिक्षण क्रांतीच्यासाठी सामाजिक स्तरावर जे असेल तर ते काम करणार आहे. आणि कुटुंब स्तरावर असेल, व्यक्तिगत स्तरावर असेल, कारण का तर कुटुंब स्तरावर आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं एक 10 वर्षाचा पाली लिटरेसीचा, पाली म्हणजे भाषेचा जो काही म्हणजे अभियान असेल तर ते चालवून महाराष्ट्रामध्ये किमान 2 कोटी जी लोकसंख्या असेल तर ती लोकसंख्या पुढच्या 10 वर्षामध्ये पाली भाषेच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं म्हणजे शिक्षित होईल याच्यासाठी एक प्रबोधनाचा कार्यक्रम आम्ही आखतोय. कारण पालकांनी पाली शिकावी आणि घरामध्ये संस्कार करावेत आणि विद्यार्थ्यांनी 10वीपर्यंत एक फॉरेन लँग्वेज जी असेल तर ती शिकावी. कारण काय तर शिक्षणाचा भाग म्हणून आज विदेशी एक भाषा, युनायटेड नेशनच्या ज्या 5 भाषा आहेत, इंग्रजी तर आपण शिकतोच पण त्यासोबतच दुसऱ्या 4 ज्या भाषा असतील तर त्या 4 भाषा आपण शिकाव्यात याच्यासाठी जे असेल तर ते सुद्धा जे काही प्रयत्न असतील तर ते प्रयत्न हे मिशनच्या वतीनं केले जाणार आहेत. आणि धोरणात्मक बाबी म्हणून त्या कशा अंमलात आणता येतील सामाजिक स्तरावर आणि शासकीय स्तरावर आणि व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्तरावर याच्यासाठी सुद्धा प्रयत्न जो असेल तर तो केला जाणार आहे. कारण शिक्षणाच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की कल्टिवेशन ऑफ माइंड, अल्टिमम उद्देश काय आहे चळवळीचं तर हे कल्टिवेशन ऑफ माइंड. मग कल्टिवेशन भारतामध्ये कसं केलं जातं? भारतामध्ये 10वीपर्यंत जे काही शिक्षण दिलं जातं त्यामध्ये अगदी असमान कल्टिवेशन केलं जातं. असमान जे काय म्हणजे शिक्षण प्रणाली जे, काही मुलं हे स्टेट बोर्डामध्ये शिकतात, बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या, काही मुलं CBSE बोर्डात शिकतात, काही मुलं NCERT बोर्ड आहे, काही मुलं ICIC बोर्डात आहे आणि काही मुलं ऑक्सफर्ड बोर्डात शिकतात. म्हणजे भारतामध्ये 5 ते 6 विविध प्रकारचे बोर्ड आहेत. आणि गर्भश्रीमंत मुलं हे ICIC बोर्ड किंवा ऑक्सफर्ड बोर्डामध्ये शिकतात आणि सामान्य जनता ही स्टेट बोर्डात शिकते. म्हणजे कल्टिवेशन जे असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. 10वीपर्यंत मुलं येताना गर्भश्रीमंताच्या मुलांचं जे काही कल्टिवेशन आहे तर ते उच्च दराचं होतं आणि सर्वसामान्यांचं जे काही विद्यार्थ्यांचं कल्टिवेशन असेल तर ते सामान्य स्तरावर होतं. त्यामुळं जागतिक दर्जावर जे असेल तर ते सर्वसामान्यची मुलं ही फाईट करताना किंवा संघर्ष करताना मग ॲटोमॅटिक मागे येतात. खरं तर जिल्हा परिषदेमधून दिलं जाणारं हे म्हणजे जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण कसं म्हणजे विद्यार्थी सुटतील आणि त्या शिक्षणाचा अप्लाइड जो काही उपयोग असेल तर तो उपयोग हा व्यावहारिक जीवनामध्ये कसा होणार नाही अशा पद्धतीचंच शिक्षण देऊन त्यामध्ये एक प्रकारची निराशा जी असेल तर ती आणण्याचं काम हे गेल्या अनेक वर्षापासून देशामध्ये सुरू आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे अंतर जे कल्टिवेशन ऑफ माइंडचं जे काही म्हणजे विद्यार्थ्यामध्ये जे काही म्हणजे कल्टिवेशनचं जे काही म्हणजे अंतर असेल तर ते अंतर सामाजिक स्तरावर, वैयक्तिक कौटुंबिक स्तरावर, शासकीय स्तरावर कसं कमी करता येईल यासाठी सुद्धा आपणाला प्रयत्न करणं हे अगत्याचं आहे. सोबतच जसं मी म्हणालो की 10वीपर्यंत विद्यार्थ्यांनी एक परकीय भाषा, एक फॉरेन लँग्वेज जी असेल तर ती शिकली पाहिजे. घरामध्ये पालकांनी पाली भाषा जी असेल तर ती कंपल्सरी जी असेल तर ती शिकली पाहिजे. त्याचा अभ्यास जो असेल तर तो केला पाहिजे आणि घरातील कुटुंबियांना संस्कारित जे तर ते केलं पाहिजे. तर हे अशा पद्धतीचं जे काही अभियान आहे. आणि 2023 हे वर्ष आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं डिग्री लिटरेसी वर्ष म्हणून आम्ही साजरं करतो. कारण पदवी घेण्याचं प्रमाण मी आता सांगितलं की देशभरामध्ये फक्त 27% मुलं पदवीपर्यंत शिकतात. त्यामुळे देशामध्ये एक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून यावर्षी डिग्री लिटरेसीवर म्हणजे किमान पदवीपर्यंत आपण शिकावं अशा पद्धतीचं जे काही अभियान असेल तर ते अभियान मिशनच्या वतीनं जे असेल तर ते राबवण्यात येत आहे. आणि सोबतच शिक्षण क्रांती परिषदा असतील, जिल्हा स्तरावरच्या परिषदा असतील, एज्युकेशन फंड असेल किंवा बाकी अशा पद्धतीनं अगदी म्हणजे ग्राम पातळीपासून ते देश पातळीवर शिक्षण क्रांतीच्या दिशेनं जे तर ते म्हणजे कृती कार्यक्रम जो असेल तर तो आखण्यात आला आहे. खरं तर हा 25 वर्षाचा ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार केला आहे, पण ही चळवळ आहे, प्रतिक्रांती होते. त्यामुळं 25 वर्षाचा ब्ल्यूप्रिंट जनतेसमोर न ठेवता अगदी एक वर्षाचा एक कार्यक्रमाचा जो काही म्हणजे ब्ल्यूप्रिंट असेल तर तो आम्ही ठेवतोय. पहिल्यांदा हे अभियान आम्ही राबवतोय 25 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत. हे इंट्रोडक्टरी हे अभियान असेल. सोबतच जे तर ते या अभियानाच्या नंतर आम्ही जिल्हास्तरीय डिस्ट्रिक्ट एज्युकेशन कॉन्फरन्स घेऊ, तालुका स्तरावर तालुका एज्युकेशन कॉन्फरन्स घेऊ आम्ही
आणि ग्राम पातळीवर जे असेल तर ते शिक्षण समितीच्या माध्यमातून आंबेडकरवादी मिशन हे त्या जिल्ह्याचं सोशल एज्युकेशन ऑडिट करेल, सोशल एज्युकेशन फंड गरीब विद्यार्थ्यांसाठी तयार करेल आणि विद्यार्थ्यांना एक जागतिक दर्जाची शिक्षणाची दिशा देण्याचा प्रयत्न यामधून केला जाणार आहे. कारण काय तर गायरान जमिनीवर आपला हक्क सांगण्याच्या चळवळी आज मला वाटतं कालबाह्य आहेत. त्यामुळं आज जागतिक दर्जाच्या शिक्षणावर बहुजन समाजाने देशाने ताबा मिळवावा. गायरान जमिनीवर ताबा नाही तर शिक्षणावर आपला ताबा जो असेल तर तो मिळवावा, याच्यासाठीचं हे अभियान आहे. आणि समाजाला ग्लोबल दिशा जी असेल तर ती दिली पाहिजे, ना तर व्हिलेज दिशा, व्हिलेजकडे जाणारी दिशा नाही तर ग्लोबल एज्युकेशनकडे जाणारी दिशा देण्यासाठी म्हणून आंबेडकरवादी मिशनचं हे शिक्षण क्रांती अभियान जे आहे तर ते अभियान हे आम्ही येत्या काळामध्ये म्हणजे घेऊन आले आहोत. तर या उपक्रमामध्ये कारण मला म्हणजे या ठिकाणी खंत वाटते की संपूर्ण देशभरामध्ये कुठे एखाद्या व्यक्तीने टोपी घालून जर भ्रष्टाचाराचे आंदोलन केले तर संपूर्ण देशभरातला विदेशभरातला मीडिया त्या ठिकाणी एकत्रित येतो. पण शिक्षण क्रांती वर आम्ही बोलतोय तर मला वाटतं की म्हणजे याकडे मीडिया, सरकार किंवा म्हणजे समाज आणि बाकी सगळ्या कार्यकर्त्यांचं दुर्लक्ष जे असेल ते होताना आपण पाहतो. खरं तर हीच मूलभूत चळवळ, फंडामेंटल जे काही मुवमेंट आहे आंबेडकरी चळवळीमधली फंडामेंटल मुवमेंट काय आहे तर केंद्र म्हणजे शिक्षण केंद्रित चळवळी, एज्युकेशन सेंट्रिक मुवमेंट जे असेल तर ते आपल्या असल्या पाहिजेत. आणि त्यासाठी म्हणून ह्या फंडामेंटल मुवमेंटकडे, फंडामेंटल जे काही चळवळी असेल तर मूलभूत चळवळी कडे जे असेल ज्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे तर त्या चळवळीकडे सगळ्यांचं पुन्हा लक्ष आकर्षित करण्यासाठी म्हणून हा प्रबोधनात्मक कार्यक्रम जो असेल तर तो आयोजित केला आहे. प्रत्यक्ष कृतीसुद्धा यामधून जे असेल तर ती केली जाईल आणि यामधून मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये शिक्षण क्रांती कशा पद्धतीनं घडून आणली जाईल, कारण त्याची आवश्यकता आहे. देशभरामध्ये म्हणजे केंद्र सरकार म्हणतं की आम्हाला विश्वगुरू व्हायचं आहे, पण जागतिक 300 विद्यापीठामध्ये फक्त भारतातलं एकच विद्यापीठ आहे. पहिल्या 100मध्ये एकही विद्यापीठ नाही, दुसऱ्या याच्यामध्ये 200मध्ये एकही विद्यापीठ नाही. तर पहिल्या 300 जागतिक विद्यापीठामध्ये फक्त एक विद्यापीठ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे बेंगलोरचं एकच विद्यापीठ आहे. म्हणजे आम्हाला कोणत्या दर्जाचं शिक्षण मिळतं. आणि नवीन शिक्षण प्रणालीमध्ये आता धोरणामध्ये नेमकं शिक्षणाचं बाजारीकरण होऊन, खाजगीकरण होऊन सर्वसामान्य बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल का नाही, उच्च शिक्षण याची जे काय असेल तर शाश्वती दिली जात नाही. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचं कल्टिवेशन आणि बाकी ज्या बाबी ज्या असेल त्या बाबीपासून विद्यार्थ्यांना दूर केलं जातं. असमान शिक्षण पद्धती आहे आणि अशा स्थितीमध्ये बहुजन समाजातील विद्यार्थी जर पुढच्या 5-10 वर्षात नवीन शिक्षण धोरणामध्ये शिक्षणापासून वंचित राहिले तर मला वाटतं की फार मोठं संकट हे जे असेल तर ते समाजावर उद्भवणार आहे. आणि सम्राट म्हणजे अशोकानंतर बृहद्रथ मौर्य यांचा जे असेल तर ते खून करून या ठिकाणी पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती आणली आणि मनुस्मृतीमधून मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणापासून वंचित करण्याचं जे काही षडयंत्र असेल तर ते षडयंत्र इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सुरू केलं. तर तेच षडयंत्र आज नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचं आणि जे असेल तर ते म्हणजे त्यांना अशिक्षित ठेवण्याचं. आणि अशिक्षित समाज झाला तर सगळ्यात मोठा रोग जो असेल तर तो बुद्धानं सांगितल्याप्रमाणे अशिक्षा, अविद्या हा सर्वात मोठा रोग आहे. आणि सर्वात मोठ्या रोगाचा बळी जो असेल तर तो उद्याचा समाज, उद्याचा विद्यार्थी तरुण ठरणार आहे. त्यामुळं काळाची पावलं ओळखून समाजाला, व्यक्तीला आणि राष्ट्राला अविद्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी, अविद्येतून बाहेर काढण्यासाठी म्हणून शिक्षण क्रांतीची जी काही आवश्यकता आहे तर ती आवश्यकता आहे. तर या शिक्षण क्रांतीच्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं की विद्यार्थी, तरुण, पालक सर्वांनी यामध्ये सक्रियपणे सहभाग नोंदवला पाहिजे. कारण काय तर ही सर्व राष्ट्रातील सर्व जनतेसाठी आवश्यक बाब आहे. हे काय एखाद्या जातीविशेषासाठी, एखाद्या वर्गासाठी हा शिक्षण क्रांतीचा कार्यक्रम नाही, तर हा देशहितामध्ये कार्यक्रम आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की वी आर इंडियन फर्स्ट आणि इंडियन लास्टली, म्हणून देश हा प्रथम आहे आणि देश हा अंतिम आहे, हे जे बाबासाहेबांना सांगितलं. त्यामुळे शिक्षण क्रांतीसुद्धा राष्ट्रीय उपक्रम आहे. हा देशाच्या हितामध्ये हा उपक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये सर्व देश बांधवांनी यामध्ये पूर्ण ताकदीनं सहभागी व्हावं आणि देशामध्ये 100% पदवीपर्यंत शिक्षण, किमान 40% विद्यार्थी हे उच्च शिक्षण आणि 10% विद्यार्थी हे जागतिक दर्जाचे ग्लोबल एज्युकेशन ट्रेंडनुसार सर्वोच्च शिक्षण जे आहे तर ते घेऊन ज्यावेळेस पुढे येतील त्यावेळेस मला वाटतं की भारताची लोकसंख्या ही डिमेरिट नाही, भारताची लोकसंख्या ही काय आपल्यासाठी जे असेल तर ते काय म्हणजे शाप नाही, तर ते एक वरदान आहे.
त्याला जर आपण एज्युकेशनमध्ये कल्टिवेट केलं, त्याला विज्ञान तंत्रज्ञानामध्ये कल्टिवेट केलं आणि जगभरामध्ये जर आमचा भारतीय जो असेल तो विखुरला गेला, तर जगभरामध्ये एक खूप मोठी सत्ता संपत्ती निर्माण करण्याच्या दिशेनं हा जो काही वर्ग असेल तर हा वर्ग कामाला येणार आहे. त्यामुळे त्याला अविद्येमध्येच्या गर्तेत न टाकता त्याला विद्या देऊन त्याला शिक्षित करणं, त्याला उच्च शिक्षित करणं, त्याला सर्वोच्च शिक्षित करणं हे सरकारचं काम आहे. पण सरकार हे शिक्षण क्रांती करणार नाही, कारण ज्या दिवशी शिक्षण क्रांती होईल त्या दिवशी ब्राह्मण्यवादावर आपला पहिला जो असेल विजय जो असेल तो प्राप्त होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शासनकर्ती जमात होण्यासाठी सांगितलं बहुजनांना. तर या देशामध्ये ज्या दिवशी शिक्षण क्रांती होईल त्या दिवशी आपण शासनकर्ते बनण्याच्या दिशेनं आपलं जे असेल तर ते यशस्वी पाऊल आपण टाकलेलं असेल. आणि सम्यक दृष्टी ज्या दिवशी म्हणजे समाजाला प्राप्त होईल त्या दिवशी मला वाटतं की आर्य अष्टांगिक मार्ग असेल आणि जे काय म्हणजे त्या दिशेनं आपण जे असेल तर ते जाण्यासाठी म्हणजे जी सुरुवात आहे, आपलं पहिलं पाऊल जे असेल तर ते पहिलं पाऊल पडेल. आणि सम्यक दृष्टी ज्या व्यक्तीला, ज्या समाजाला आणि ज्या राष्ट्राला सम्यक दृष्टी प्राप्त आहे, मला वाटतं की तो व्यक्ती, तो समाज आणि ते राष्ट्र हे जगामध्ये अगदी सर्वोच्च प्रगती जी असेल तर ते केल्याशिवाय राहणार नाही. यामुळं देशाला, समाजाला, व्यक्तीला, कुटुंबांना सम्यक दृष्टी प्राप्त करून देऊन शिक्षण क्रांती करणं हे या आंबेडकरवादी मिशनच्या शिक्षण क्रांतीचं प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हे उद्दिष्ट आपण कृपा करून समजून घ्यावं आणि या शिक्षण क्रांतीच्या अभियानामध्ये आपण सर्वांनी तनमनधनाने सहभागी व्हावं अशी एक नम्र विनंती मी या ठिकाणी करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.